हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। थोडीशी सर्दी झाली आहे, त्याच्यामुळे ना आवाज थोडासा बसल्यासारखा वाटणार तुम्हाला। आता सकाळचं वातावरण आहे, आजूबाजूचा आवाज सुद्धा येऊ शकते व्हिडिओमध्ये। तर आता सकाळचे 9 वाजले आहे। आजचा आहे गुरुवार। शिवांशचा स्कूल होतं, तर त्याला टिफिन बनवून दिला आणि तो गेला स्कूलमध्ये। तर मिस्टर गेल्यात शिवांशला सोडायला स्कूलमध्ये आणि सोबतच अद्विक पण गेलेला आहे शिवांशला स्कूलमध्ये सोडायला। तर आज लवकर पाणी आलं कॉर्पोरेशनचं, 9 वाजताच पाणी आलं कॉर्पोरेशनचं, तर ते मी आता भरत आहे। ते अजून सकाळची आवरावर बाकी आहे। उठल्यानंतर शिवांशची पहिले तयारी करून दिली आणि त्यानंतर तो गेला स्कूलमध्ये। मिस्टर शिवांशला सोडायला स्कूलमध्ये गेले, अद्विकला घेऊन गेले। तर थोड्या वेळामध्ये ते येतील आणि आवरावर बाकी आहे घराची, तर मी आता पहिले आवरावर करून घेते। कालच्या व्हिडिओला एक कमेंट आली होती की मी माझा होम बजेट शेअर केला होता, तेव्हा मी सांगितलं होतं की आमची काही सेव्हिंग वगैरे होत नाही सध्या। तर मग सेव्हिंग न होता मिनी मंगळसूत्र कसं बनवलं एवढ्या रुपयाचं, पण तो सगळ्यांना पडला असेल, कारण तर मी होम बजेट शेअर केला होता। ज्यांनी तो बघितला त्यांना नक्कीच प्रश्न पडला असणार की एवढ्या रुपयाचं मिनी मंगळसूत्र मग कसं बनवलं, कसा प्लॅन केला आम्ही। तर ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्येच सांगणार आहे, तर बनलेल्या व्हिडिओमध्ये स्किप नका करू। तर आज आहे सुट्टी मिस्टरांना, तर ते घरीच आहे आज। नाहीतर कधी कधी काय होते, सुट्टी असताना सुद्धा गुरुवारी दिवशी त्यांना कामावरती जावं लागतं, पण आज चांगला दिवस निघाला म्हणायचा। आज त्यांना कामावरती जावं लागत नाही, आज ते घरीच आहे। तर इथे कॉर्पोरेशनचं पाणी आलं आहे, तर हे फिल्टर होऊनच येतं, त्याला फिल्टर वगैरे करायची गरज नाही, तरीही गाडून घेते, भरून घेते। तर इथे मी पिण्याचं पाणी भरते, पिण्याचं पाणी भरून घेते। घराची थोडीशी आवरावर करायची आहे, तर ती करून घेते आणि त्यानंतर मग बोलते तुमच्याशी। आणि तोपर्यंत मिस्टरसुद्धा येतील शिवांशला सोडून स्कूलमधून। मिस्टर जेव्हा शिवांशला सोडायला स्कूलमध्ये गेले तेव्हा अजिबात पाणी नव्हतं, थोडीशी ऊन निघाली होती। पण परत पावसाचं वातावरण झालं आहे, पावसाचं वातावरण तर झालं आहे, पण पाऊस पण येत आहे। आणि शिवांशला सोडून मिस्टर आणि अद्विक अजून आले नाही, तर ओले झाले नाही पाहिजे, म्हणजे अद्विक ओला नाही झाला पाहिजे। आले, ओले झाले, या 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 या, ओला झालं का मग? पाऊस लागला ना अचानकच। मस्त बसते ना, गाडी धरून बसते। थोडेसे ओले झाले दोघे जण, कारण अचानक पाऊस लागला ना त्याच्यामुळे। हा बघा ओला झाला कसा बसलाय। चला, अद्विक आणि मिस्टर आलेत आता शिवांशला सोडून स्कूलमधून, आणि येताना त्यांनी दुधाचं पॉकेट आणलं आणि काही कॉफीचे पाऊच आणले। तर आज खूप दिवसानंतर कॉफी प्यायची इच्छा झाली, तर मग त्यांनी म्हटलं की कॉफी करूया आज आपण। तर त्यांनी कॉफीचे पाऊच आणि एक दुधाचं पॉकेट आणलं, ते आता पॉकेट धुवून घेते। जेव्हा हे घरी दुधाचं पॉकेट आणतो आम्ही बाहेरून मार्केटमध्ये, तेव्हा दुधाचं पॉकेट नेहमी धुतच असतो, कारण तर थोडीशी अशी घाण असल्यासारखी वाटते, म्हणून धुवून घ्यावं लागते। बाकी घराची सगळी आवरावर झाली आहे। आता फक्त ना आज गुरुवार आहे, मिस्टरांना सुट्टी आहे, तर नाश्ता करायचा आहे। तर आज नाश्त्यामध्ये करणार आहे मस्त गरमागरम भजी। बाहेर पावसाचं वातावरण आहे, पावसाळी वातावरणामध्ये गरमागरम भजी आणि गरमागरम चहा किंवा मग कॉफी असली तर अजून भारी सकाळ होते। तर म्हणून मग आज म्हटलं की सकाळच्या नाश्त्यामध्ये मस्त भजी करूया आणि कॉफी बनवू। तर अद्विकचं खेळणं सुरू आहे तिकडे पप्पाकडे, आणि मी इकडे आता करते नाश्त्याची तयारी। मी सांगितलंच तुम्हाला नाश्त्यामध्ये भजी बनवणार आहे, तर त्याची तयारी करायची आहे। हे दुधाचं पॉकेट आणलं होतं ना, ते धुवून घेतलं होतं, कारण त्याच्यावरती थोडीशी घाण राहते, त्याच्यामुळे धुवावंच लागते। तर धुवून घेतलं होतं, आता ते गरम करून घेते। तर त्याच्यासाठी मी इकडे पातेल्यामध्ये दूध काढून घेते आणि गरम करून ठेवते। तर आम्ही ना गोकुळचं दूध वापरतो, असं काहीही म्हणजे जेव्हा केव्हाही कॉफी किंवा काही ना बासुंदी वगैरे बनवायची असली तरी आम्ही गोकुळचं दूध वापरतो। पुण्यामध्ये गोकुळचं दूध चांगलं मिळतं म्हणून। तर चला, आता दूध ठेवलंय गरम व्हायला, तोपर्यंत ना भज्यांसाठी मी कोथिंबीर मिरची धुवून घेतली आणि कांदा सुद्धा मी शिजून घेतला, आता फक्त कट करायचं बाकी। भजी म्हणलं की आमच्या सगळ्यांच्या आवडीचे, म्हणजे सुट्टीच्या दिवशी सहसा होते हे नाश्ता वगैरे, कोणताही नाश्ता। बाकी मग ज्या दिवशी शाळा आणि ऑफिस असते ना त्या दिवशी मग नाही बनवू शकत, सकाळीच मग टिफिन वगैरे होऊन जातो, त्याच्यामुळे नाश्ता बनवण्याची गरज वाटत नाही। पण सुट्टीचा दिवस असला की मग सकाळचा नाश्ता पाहिजे, कारण थोडंसं कामांना पण उशीर होतो, म्हणजे आपण निवांत कामं करतो ना त्याच्यामुळे। नाही तर जास्त मिरच्या टाकणार नाही, त्याच्यासोबत अद्विक पण खाईल, तर त्यांच्यासाठी ना म्हणजे कमी तिखट अशी भजी करणार आहे। आपल्या एका सबस्क्रायबरची कमेंट आली होती की व्हिडिओमध्ये खूप जास्त नॉईज येतो आजूबाजूचा, घरात एक माईक घ्या, पण नक्की माईक घेणार आहे। आणि खूप दिवसाच्या आधीपासूनच मला ही कमेंट येते, ताई व्हिडिओमध्ये आजूबाजूचा खूप जास्त आवाज येते, तर तेव्हापासूनच माझ्या डोक्यात आहे की एक आपण शोल्डर माईक घेऊया।
म्हणजे त्याने आजूबाजूचा आवाज येणार नाही. लवकरच घेऊ शोल्डर माईक, म्हणजे तो पण प्रॉब्लेम आपल्या व्हिडिओमध्ये बघायला नाही मिळणार. अद्विकचं खेळायचं चालू आहे. खेळ असा खेळतो की घरातल्या सगळ्या वस्तू काढतो. आता कपाटाच्या ड्रॉरमध्ये ह्या पिशव्या अशा घड्या करून ठेवल्या होत्या, त्या सगळ्या काढून टाकल्या त्यांनी बाहेर आणि त्याच्यासोबत खेळत आहे. असं तो त्याचा खेळत आहे, म्हणजे शांत खेळत आहे. तेवढंच माझ्यासाठी बरं आहे, नाहीतर तो इकडे जास्त त्रास देणार मला. तर बरं आहे खेळत आहे, तर खेळू देते तेवढा वेळ, नंतर आवरून घेईन परत. जा पप्पाकडे खेळा. आता याच्यामध्ये टाकते बेसन. तरी बेसन इथे टाकून दिलं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं मी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाचं पिठाने थोडं कुरकुरीत होतात म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ टाकते. चला आता हे चांगलं मस्त भिजवून घेते. भज्यांचं पीठ भिजवून तयार आहे. आता ते इकडे बाजूला ठेवून दिलं. दूध सुद्धा उचलून ठेवून दिलं. इकडे ठेवलं आहे तेल गरम करायला भज्यांसाठी. तर जास्त तेल मी टाकलेलं नाही तळायला, कारण तर जेव्हा तळलेलं तेल असतं ना त्याची भाजी मिस्टर खात नाही, म्हणून मग जास्त तेल टाकून ते खराब करून घेत नाही. तर खूप कमी तेलामध्ये मी भजी तळते. तर तेल चांगलं गरम झालं. आता कडकडीत तेलाचं मोहन टाकते. खूप गरम आहे तेल टाकून दिलं आणि हे सगळं चांगलं मिक्स करून भाजी बनवायला घेते. दही नाही आहे ना, खाल्लं काला मी. मिस्टर दही विचारते मला. आज आता गुरुवार आहे, सुट्टी होती, तर त्या दिवशी आणलेलं दही होतं, तर आम्ही काल खाल्लं. तर आता संपलंय घरचं दही. सॉस आहे, सॉस चालेल का मंगे? सॉस आहेत, मिस्टरांना सॉस सोबत खायला देते म्हणजे. तर पहिली बॅचची तळायला टाकली होती ना भाज्यांची, ती तळून चालेल, ती काढून घेते. चला तर दुसरी बॅच टाकते पटापट. अद्विक बघा कसा बसला मस्त पप्पा सोबत भजी खायला. हाय हा गरम आहे, गरम 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 टाकला तोंडात. गरम गरम खाल्ला. कशी झाली मंगेश भजी? चला आता हे दोघं इथे खात आहे. तर अद्विक आणि शिवांश इकडे बसले दोघे भजे खायला गरम गरम. अद्विक जास्त खात नाही, सॉरी अद्विक आणि मिस्टर इकडे बसलेत भजी खायला. कसं ह्या दोघांचंच नाव तोंडामध्ये बसलंय, त्याच्यामुळे सारखं त्यांचंच नाव येते, शिवांश आणि अद्विक, शिवांश आणि अद्विक. तर यांना मस्त पहिले गरम गरम भजी करून देते आणि त्यानंतर बोलते. तरी बघा मस्त गरमागरम भजी आणि सोबत मिरची तयार आहे. तर हा आमचा सकाळचा नाश्ता. खूप कुरकुरीत झाले, वाटलं नव्हतं. पहिल्यांदा मी तांदळाचं पीठ टाकून ही भजी बनवली. खूप मस्त कुरकुरीत झाली. मिस्टरांनी जास्त खाल्ले. माझ्या हॉटेलला एवढेच भजी आले, बाकी सगळे मिस्टरांनी भजी. मिस्टरांचं खाऊन झालेलं आहे. आता फक्त माझं खायचं बाकी राहिलंय. तर मस्त मी बसते तिकडे TV बघत बघत भजी खाते आणि त्यानंतर बोलते तुमच्याशी. आणि आता ना मस्त बनवते गरमागरम कॉफी. थोडासा उशीर झाला, कारण तर मधात अद्विकचं सुद्धा करावं लागतं, तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला. मिस्टर म्हणते की कॉफी बनवणार आहे की नाही आज? बनवते म्हटलं. दूध गरमच होतं, जास्त गरम करण्याची गरज पडणार नाही. थोडी कॉफी मी दुधामध्ये मिक्स करते. उशीर झाला की लगेच सुरुवात होऊन जाते इकडे बोलायची. मला कडक करू का? कडकच करते. चला आता दुधाला आल्याची उकळी टाकून देते. कॉफी बनवून तयार आहे. आता ना कपामध्ये काढून घेतो. मस्त 2 कप कॉफी तयार आहे. आता आम्ही आणि माझे मिस्टर आम्ही मस्त कॉफी पितो आणि त्यानंतर Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. कॉफी वगैरे झाली पिऊन मस्त. नाश्ता करायच्या आधी आवरावर करून घेतली होती. बाकीचे सगळे घरातले कामं बाकी आहे करायचे, म्हणजे दुपारच्या जेवणासाठी स्वयंपाक पण करायचा आहे. तर हे सगळे कामं सगळे आवरून घेते आणि त्यानंतर मग बोलते मी तुमच्याशी. तर आता दुपारचे 2 वाजत आले आहे आणि घरातले सगळे कामं आवरून झाले आहे. स्वयंपाक पण झाला आणि त्यानंतर मग जेवण वगैरे सगळ्यांचे जेवण वगैरे झाले. मिस्टर आणि शिवांश बाहेर गेले. तर चला, जो प्रश्न विचारला होता मला एका आपल्या सबस्क्रायबरनी
की त्यांनी माझा होम बजेटचा व्हिडिओ बघितला आणि आपल्या मंगळसूत्राचा सुद्धा व्हिडिओ बघितला. तर त्यांचं म्हणणं असं आहे की मंगळसूत्र बनवलं खूप चांगलं झालं, पण तुझा होम बजेटचा व्हिडिओ मी बघितला तर त्यामध्ये तू सांगितलं की सेविंग होत नाही. तर सेविंग एकही रुपया सेविंग न होता तू मिनी मंगळसूत्र कसं बनवलं, कसं प्लॅनिंग केलं, तर हे ऐकायला आवडेल. आता त्याच्यावर मी बोलणार आहे. तुम्हाला माहिती आहे माझे मिस्टर कंपनीमध्ये काम करतात. तर इथे बऱ्याच कंपन्या अशा आहेत, म्हणजे खूप जास्त अशा कंपन्या आहेत जिथे एम्प्लॉईचा PF कटतो. तर माझ्या मिस्टरांचा सुद्धा PF कटतो. जेव्हा मी होम बजेट शेअर केलं होतं तेव्हा आम्ही एक EMI देतो हे तुम्हाला सांगितलं होतं, आणि तेव्हाही EMI देत होतो आणि आताही आम्ही EMI देतच आहोत. तर तेव्हाही सेविंग होत नव्हती, आताही आमची सेविंग होत नाही आहे. तर एकदम झिरो बॅलन्स आहे आजही आमचं. पण मग एवढं मोठं लाखाचं मंगळसूत्र कसं बनवलं तर ते सांगते तुम्हाला. माझ्या मिस्टरांचा PF कटतो कंपनीमध्ये. तर PFचे पैसे जमा झाले होते, पण मिस्टरांचा PF कटायचा तेव्हा त्यांच्याचा डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम सांगायचा. खूप घाबरलो होतो की इतके पैसे आपले जमा होत आहे आणि आपल्याला मिळणार की नाही मिळणार. आता तो डाऊट क्लिअर करायसाठी आम्ही भरपूर ठिकाणी चौकशी केली. तर ते पण म्हणायचे की पॅन कार्ड आणि आधार कार्ड तुम्हाला नव्याने हे करावं लागणार, तिथं लिंक करावं लागणार, तेव्हाच तुम्हाला तो PF मिळणार. पण राहू द्या, आता जमा होत आहे तर बघू आपण काही ना काही मार्ग निघणार, म्हणून आम्ही परत डॉक्युमेंट्स लिंक करायला देणार होतो. मग यांनी हाच विचार केला की जर PF एखादी वेळेस PF काढून बघू का, म्हणजे गरज तर नाही आहे आपल्याला, पण सध्या PFचा जो प्रॉब्लेम आपल्याला येत आहे, जर आपण काढून बघितला निघते का, तर निघाला तर समजायचं की पुढे पण आपल्याला हा PF मिळेल. म्हणून मग मिस्टरांनी हा PF काढण्याचा निर्णय घेतला आणि PF विड्रॉल केला. PF विड्रॉल केल्यानंतर लगेच PF यांच्या अकाउंटमध्ये जमा झाला. तर मग आता त्या PFचे पैसे जे जमा झाले होते ते असेच ठेवले असते तर ते खर्चून गेले असते. म्हणून मग आम्ही म्हणजे मंगळसूत्र बनवण्याचं किंवा एखादी सोन्याची वस्तू बनवण्याचा निर्णय घेतला. तर मिस्टरांनाही माहीत होतं मला मिनी मंगळसूत्र पाहिजे होतं, तर त्यांनी सरळ पहिल्याच याच्यामध्ये सांगितलं की मिनी मंगळसूत्रच तू बनवून घे. तर PFचे पैसे एवढे नव्हते, 1 लाखाच्या पुढे नव्हते PFचे पैसे की मिनी मंगळसूत्र होणार. थोडे घरचे पैसे टाकले. आणि तुम्हाला माहिती आहे मी माझ्या मुलांच्या सोन्याच्या वस्तू तुमच्यासोबत शेअर केल्या होत्या मागे. तर माझ्या मुलांच्या काही छोट्या मोठ्या अर्ध्या ग्रॅमच्या 1 ग्रॅमच्या असे सोन्याच्या वस्तू होत्या, सोबत माझ्यासुद्धा होत्या. तर त्या सगळ्या आम्ही मोडल्या. त्यात माझं जे छोटं म्हणजे डेली लावायचं जे मंगळसूत्र होतं छोटं, ते सुद्धा त्यातलं सुद्धा वाटी आणि मणी जे होते ते मी मोडले. आता बघा माझ्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र दिसत नाही. असं ते सोनं 4.5 ग्रॅम भरलं होतं, ते सगळं मोडलं. आणि त्यानंतर मग त्यातून जे पैसे आले होते ते पैसे, घरी जे थोडेसे सेविंग झाली होती ते पैसे आणि PFचे पैसे, असे सगळे मिळून एक मोठी वस्तू आम्ही बनवून घेतली, ते आहे मिनी मंगळसूत्र. नाहीतर विचारही केला नव्हता की इतक्या लवकर हे मंगळसूत्र मिळेल मला. तर आम्ही PF काढणारच नव्हतो, मुलांच्या शिक्षणासाठीच तो PF राखून ठेवणार होतो. नाहीतर मग एखादी मोठी काही गोष्ट करायची आहे त्यावेळेस मग हे या PFमधून पैसे काढू असं ठरवलं होतं. पण ते डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम नसतं झालं ना, तर नक्कीच आम्ही PF काढला नसता आणि मिनी मंगळसूत्र इतक्या लवकर मिळालं नसतं. पण तो डॉक्युमेंट्सचा प्रॉब्लेम झाला आणि सहज विड्रॉल करून बघितला, पैसे मिळते की नाही, मिळत निघते की नाही निघत, तर ते निघाले पैसे. तर आता आम्हाला एक विश्वास बसला की जेही PFचे पैसे कटत आहे ते सगळे एक दिवस आम्हाला नक्की मिळणार. तर आता इथून पुढे आम्ही PFचे पैसे काढणार नाही, ती एक सेविंग म्हणूनच आम्ही ठेवणार आहोत, तसेच ठेवणार आहोत. रोज लावत होते ना छोटं मंगळसूत्र, ते आता माझ्या गळ्यामध्ये नाही, तर मला हे लांबवालं मंगळसूत्र घालावं लागत आहे. आणि जे मिनी मंगळसूत्र नवीन बनवलं ते मला रोज घालावंसं वाटत नाही, कारण तर रोज घालून घालून ते खराब होणार. आणि अद्विक आता लहान आहे, तो एखादी वेळेस ओढणार. सोन्याची वस्तू आहे ती नाजूक असते, एखादी ओढलं तर ते तुटून जाणार, म्हणून सध्याच मी घालणार नाही आहे. ते कार्यक्रमानिमित्त वगैरे घालायला ठेवलेलं आहे. आणि डेलीसाठी एक मी छोटंसं बनवून घेईन आणि ते मी डेली लावणार. तर तसं लवकर मी बनवून घेईन, तेही तुम्हाला बघायला मिळेलच. अशी घटना झाली, त्याच्यामुळे हे मिनी मंगळसूत्र बनल्या गेलं. तर मग आम्ही छोट्या छोट्या वस्तू ज्या होत्या त्या सगळ्या मोडल्या. छोट्या वस्तू कुठेही पडल्या हरवल्या तर सापडत नाही, त्यापेक्षा त्या सगळ्या मोडून टाकल्या आणि एकच मोठी वस्तू बनवून घेतली. तर अजून 2 गोष्टी बनवायच्या आहे मोठ्या मधल्या. एक आहे कानातले झुमके सोन्याचे आणि एक मोठं मंगळसूत्र बनवायचं जे 3 तोड्यामध्ये येते, ते बनवायचं आहे. ते एक स्वप्न आहे, कारण ते एक दिवस नक्की बनवणार, तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार. तर ते सध्याच नाही पूर्ण होणार, कारण त्याला भरपूर वेळ लागेल. आत्ता तर एवढ्या वर्षानंतर मिनी मंगळसूत्र मिळालं, ते लवकर घेतल्या जाणार नाही, ते मलाही माहीत आहे. चला असो, मला काय पुढे करायचं आहे ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि जे मंगळसूत्र केलं ते सुद्धा कसं केलं ते तुमच्यासोबत शेअर केलं. ज्यांनी हा प्रश्न विचारला होता त्यांना नक्कीच उत्तर मिळालं असणार. मग आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंटमध्ये. चांगला
चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.